ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांच्यात लेटर वॉर सुरू झालं। प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंवर टीका करत एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं, त्याला राजन विचारे यांनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया हा रिपोर्ट। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार जुंपली आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना एक जाहीर पत्र लिहिलं होतं। या पत्राला राजन विचारे यांनी सुद्धा पत्र लिहून उत्तर दिलं। सरनाईक यांनी शिंदेंना काय पत्र लिहिलं होतं ते पहा। मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं उबाटा गट आणि मनसे सांगत आहे। मग काही वर्षांपूर्वी हे लोक कोणाच्या हितासाठी वेगळे झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचंही प्रेम नाही। केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे। राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो अशी एक लोककथा मराठीत आहे। यांचा जीव महापालिकेमध्ये अडकलेला आहे। महापालिकेच्या तिजोरीमध्ये यांचा आत्मा आहे। वरळीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पाहायला मिळाला। सत्ता गेल्यामुळे ते किती अगतिक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे। उबाडाचं राजकारण अत्यंत खोटारडं, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे। त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यांना सोडून जात आहे। मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उबाठा गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली, परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचं काम केलं। त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे। कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीमधील भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर अडकून पडली आहेत। मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणाऱ्यांनी मराठीचं जेवढं नुकसान केलं तेवढं कुणीच केलं नसेल। गेली अनेक वर्ष फक्त भाषेच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार करून वर्षानुवर्ष लोकांची मतं लाटली। प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचा विकास उबाठाने केला। एकनाथ शिंदे यांना जाहीर पत्र लिहून सरनाईकांनी ठाकरे बंधूंवर टीका केली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी सुद्धा सरनाईकांना खुलं पत्र लिहिलं। प्रताप सरनाईक, अत्यंत साध्या घरात तुमचा जन्म झाला। तुमचं लहानपण डोंबिवलीमध्ये गेलं। तुमचे धंदे मी देखील जवळून पाहिले आहेत। त्यानंतर तुम्ही ठाण्यामध्ये आलात। त्यानंतर तुम्ही त्या काळात काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केली। मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरकाव केलात। तिथेही रत्नजडित घड्याळांची भेट देऊन वरिष्ठ नेत्यांशी सलगी करण्याचे तुमचे प्रताप सर्वश्रुत आहेत। पुढे राष्ट्रवादीमध्ये मित्राशी संघर्ष वाढला आणि परस्पर शिवसेनेशी सौतासुभा मांडून आमदारकीची झूल पांघरली। नगरसेवक ते आमदार बनल्यानंतर तुम्ही तुमचं अख्खं कुटुंब सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय केलं। ठाकरे नावामुळेच शिवसेनेमध्ये मोठे झालात। त्यानंतर अचानक उपारती झाल्यानं गद्दार गटामध्ये जाऊन तुम्ही तुमची निष्ठा दाखवली। स्थानिक नेत्यांचा विरोध असताना देखील हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर। तुम्हाला तिकीट दिलं आणि भरभरून प्रेमही दिलं। त्यानंतर पक्षाच्या नावावर तुम्ही अफाट माया देखील कमावली। ती एवढी की सध्या ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात तेच तुमच्या मागे 3 महिने लागले होते। तुमच्या त्याच नेत्याच्या नगरविकास मंत्रालयानं त्यावेळी लोकायुक्तांकरवी तुमच्या चौकशीचे आदेश जारी केले होते। MMRDA मधील टॉप सिक्युरिटी घोटाळा, MSCL जमीन घोटाळा अशा तुमच्या अनेक घोटाळ्यांमुळे ईडीचा ससेमिरा तुमच्या मागे लागला होता। त्यामुळे तुमचे काळे धंदे हे सर्वसामान्य जनतेला चांगलेच माहिती आहे। मराठीच्या हितासाठी, मराठी माणसांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यानं तुमची झोप उडाली आहे हे सर्वांनाच माहिती आहे। एवढंच नव्हे तर 2 ठाकरे एकत्र आल्यानं तुमच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला आता पक्क ठाऊक झालं आहे। त्यांचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, परत SNC असा त्यांचा प्रवास झालेला आहे। हा माणूस कुठल्या पक्षामध्ये एक ट्रीट राहत नाही आणि स्वतःच्या स्वार्थाकरता इतर पक्षांना सोडतो आणि ती कहाणी मी त्याच्यामध्ये दिलेली आहे। आपण पूर्वी काय होतात, कसे होतात आणि आज काय झालं आहे तर ते सर्व
त्या माझ्या पत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहे. अशा प्रकारची काही पत्र वगैरे मी वाचत नाही. मी ह्या जबाबदार मंत्री आहे ह्या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्यानं माझे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेला पटावी, त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिलेली. ते पत्र खेळतात, त्यांना आयुष्यात आता पत्रच खेळायचं, कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून येऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये असताना प्रताप सरनाईक यांनी आपले जुने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खुलं पत्र लिहिलं होतं. भाजपसोबत सत्तेत जाऊया असं जाहीर आवाहन सरनाईक यांनी केलं होतं. ईडीची टांगती तलवार असल्याचंही त्यांनी पत्रामधून जाहीरपणे मान्य केलं होतं. त्या सरनाईकांनी आता आपल्या नव्या पक्षप्रमुखांना सुद्धा पत्र लिहिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.